ड्रायव्हर जरा व्यवस्थित गाडी चालव. ड्रायव्हर दादा आहे आपल्यासोबत. ड्रायव्हर दादा दाखव. अरे थोडंसं काय गुलाचं तिथं थोडंसं हे करायला लागलं. ती रायडर कुठं काही वेळ होते आपल्याला असं जर गेलो तर आपण काहीच नाही रे. हा आतमधला रोड आहे. तेच ना वर रस्ता म्हटलं पाहिजे चढवू नका डुकराला मारते मग. डुक्कर उडवला होता एका टाइम. अरे बाप रे बाप. डुक्कर उडवण्यापेक्षा ते समोरचं उडवलं होतं तर मला किती खर्च आला होता. श्रेय आता आम्ही विद्याराणीकडे आलोय. विद्याराणीने छान असा गुळाचा शिरा केलाय आणि पापड मया वगैरे गरम गरम मस्त. प्रत्येक वेळेस असाच करणार आहे जेव्हा जेव्हा दाखवतो. तुझी कंबर. आता पायरीवरून उतरू राहिलो. बॅकग्राऊंड मध्ये गाणं धूम ताना नाना नाना धूम ताना नाना. ओ माय गॉड. हो मर्सिडीज बेंज. ये क्या पक रहे हो. टिडिडिंग. तो काय कोणती रील शूट करायची रंबा हो. तुम्ही सांगू नसतं कोणती रील शूट करायची तर तेच उत्तर होतं माझं. रंबा हो सब्बा हो. कंट्रोल कंट्रोल उदय. कबड्डी कोणासोबत खेळू. तिच्या माझ्यासोबत खेळत घे कबड्डी कबड्डी कबड्डी. अबे तो यानं जर रेड मारली ना तिथं कबड्डी गेमच पलटते. कबड्डीच्या जागी कुस्ती होऊन जाते. तू गेला तर तू गेला तर क्रिकेट मध्ये तो उचलून फेकून द्यायचे. एक बार गिरीश का गाना. गिरीश का सुनने का गाना. नहीं गिरीश का गाना कल सुबेरे. गिरीश का गाना गा. कल सुबेरे. फट्टण्याची बेकारला एक नंबरचा फट्टू आहे हा. मागवार कवाल्या करते समोरची फट्टे आहेच आहेच. लुक तसं नाही आता ड्रेस वाला जाऊ दे ना मला ते केस काय ते खराब करू. राहू दे का. नाही म्हणते माझ्या काय सांगणं काम होतं माझ्या उत्सव. तिने एक रील टाकून दिला. पल में प्लान बनता और पल में खत्म हो जाता है. चलो गाइस. येते ना 5-10 मिनिट बसले काय. अरे बियन मी आधीच म्हटलं श्रेयसला समोर बसवा. त्याच्यात आमची हायटी अशा आहे तो म्हणते समोर समोर कसं येऊ. जय गुरु.
पाहायला आले तुम्ही? कबड्डी खेळासाठी काय काय लागतंय? 3 गोष्टी लागते, 3 गोष्टी. सगळ्यात पहिली शिस्त, दुसरी आत्मविश्वास आणि तिसरी काय? दम लागते भाई, दम. आहे की नाही? आता असं आल्या एकदम ताईनं माईक देऊन दिला म्हणून थोडंसं बैठलं गणित, नाही तर मी सुरुवात करत असतो की आपले सगळे आदरणीय पाहुणे मंचकावरील सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आयोजकांनी मला बोलवलं, तुमच्या समोर उपस्थित केलं, त्यासाठी त्यांची मी खूप आभारी आहे. आता मी बसते, अजून थोड्या वेळानं तुमच्यासमोर संवाद साधणार आहे. तुमचं आता मला बसायला लावलं, ऐका लागतं आयोजकाचं, आहे ना? जेवण केलंय काय? का घरी जाऊन जेवणार आहे? काय जेवणार आहे? मागच्या मंडपात जेवणाची तयारी केलेली आहे. आलू वांग्याची भाजी आणि गपगप ठीक आहे, बोलू थोड्या वेळात. अमरावती शहर वर्सेस सेवालाल देवनाना. अमरावती शहर वर्सेस सेवालाल देवनाना वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. आमचे सर्व ज्येष्ठ खेळाडू यांनी मंचकावरती यायचं आहे. मोहम्मद शहा, इस्रायल रजबू बापू, प्रमोद दादा काळे, सर्जीभाऊ भिडे सर्वांनी मंचकावर यायचं आहे. सुनील भोगवते आमचे सर्वांना विनंती आहे की मंचकावर यावं. गायरसोर बाजूला उभे राहतील. आपल्याला सर्वांना आपले जे सिनियर खेळाडू आहेत त्यांचा सत्कार सोहळा इथं आयोजित केला, त्यानिमित्त आपल्याला त्यांचे सत्कार करायचा आहे. आम्ही शिवणगावचे फतेपूरचे सरपंच धमाभाऊ यांना पण विनंती करतो, यांनी गायरसोर यावं. जो ब्लॉग करत आहे तो थांबून. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. समोर जाणार काय? माझी टीम माझ्यासोबत ते येते, पण शॉल आणि ते सोबतचं ते काय म्हणते त्याला, श्रीफळ, मोमेंटो, नारळ हे घेत नाही, हे ठेवून देते तिथंच. आता सांगा, एवढ्या आदरानं सत्कार करते कोणी, तो आपण आणायला नाही पाहिजे घरापर्यंत. कुठे गेला रे? पोरांनो कुठे गेला रे तो? आता ताई जे बोलली, आता मॅडम प्लीज प्लीज प्लीज. मॅडम व्हॉट इज दिस? हे आहे ना बे, आता एक नाही आणली मुद्दाम. तर आता आपल्या समोर एक प्रश्न आहे. उन्नतीला आपल्यासोबत यायचं आहे, मला उन्नतीला सोबत न्यायचं आहे, पण आता परमिशन देणारी व्यक्ती परमिशन देते की नाही ते त्याच्यावर बघू. चला नाही, सबके सामने बघा, याला घेऊन जाऊ की नाही घेऊन जाऊ. जमलं. सवारी वेळ जेवण पापड पाठवून दे जा. कोणते रोस्टेड मसाला सांगितलं ना? रोस्टेड आणि नागली दोन आणि टाक जा. कांदा निंबू आणून घे जा. ताई जेवढी स्टोरेज आहे तेवढ्याच्यात निघून जाते हा ब्लॉग. आम्ही छान छान जेवण करत आहे आता. मस्त गुरुकुंज मोजरीवरून आलो, छान मस्त कार्यक्रम झाला आणि आता आम्ही भोजन करत आहोत. आणि मग छान प्रज्ञाताई राऊत यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला इतक्या रात्री शेवटच्या माझ्या घरी त्यांनी आम्हाला इतक्या रात्री शेवटच्या क्षणी
आतमध्ये या असं म्हटलं, आसरा दिला. Permission दिली यायची. तशी मी फोन त्यासाठी- वगैरे पहिले केल्याशिवाय कोणाला त्यासाठी- देत नाही, पण ती विदर्भाची श्रुतिका होय म्हणून केली मी एवढ्या रात्री अंदर घेतलं. फोटो काढायची तुम्ही नाही ब्लॉगिंग सुरू आहे. तिच्याच फोनवर पण हे 2, 3, 4, 5 एवढे लोक असताना स्टोरेज कसं काय संपलं? आणि प्रत्येकाला 2 फोन तर असं प्रत्येकाजवळ एक घरी आली. आमच्या पूर्ण टीमला तू सत्काराच्या बदल्यात एक फोन गिफ्ट देऊ शकतो. हो एक मी लय गरीब आहे. मी लय गरीब आहे. माझे लोक बीजेपीतून राष्ट्रवादीतून मला रोज सकाळी उठून पाहा लागते माझ्या पक्षातले मॅच कोण कुठं आहे म्हणून ह्याला? बापरे. मस्त. तुझ्या पक्षात पक्ष कोणता? खाली एडिटर काही कामाची नाही. याच्या रात्री गर्लफ्रेंडचेच कॉल सुरू होऊन जाते. तशी मी त्या बाबतीत हे आहे, काय नक्की आहे, माझ्या टीमला कोणी गर्लफ्रेंडच नाही नाही तर त्या अनरोमॅन्टिक आहे. बरं काय घेतात? ह्या अशा पोरे कोण फोन लावणार? तुझ्या गर्लफ्रेंडला कावल्या. आम्ही यांना सोडायला आलो होतो. हे कुठं राहते? अरे आता आहेतच राहते. अरे नाही दादा मी एडिटर आहे टीम विदर्भाची श्रुतिका मधला, आणि हा सेकंड एडिटर आहे. मॅनेजर आहे SMM. PR टीम आहे. आणि तरी तुमच्याजवळ स्टोरेज नाही आहे. म्हणूनच स्टोरेज नाही ना, मोठं काम आहे म्हणून. म्हणून नाही. काल त्या 2 ते ब्लॉग एडिट करून दिले असते ना कोणते हो? ते तिचे, तर मग तुला डिलीट करता आला असता तो. कोणते व्लॉग्स? ते काहीतरी ते मुंबईवाला तिथे फक्त TV 9 वर जायची देरी आहे आता फक्त तो विषय पुऱ्या इकडे पेरला पण तुला नाही राहत. चालत असं डोक्यावर एवढी थंडी वाजून राहिली तिथं. तो ड्रोन मला इतकं वर फॅन सारखा घुरून घुरून, आणि जेवढी फॅनची वाण लागत तेवढी ड्रोनची लागते म्हटलं. तुला अपेक्षा आहे का की तू एवढा स्टोरेज घेऊन राहिला? तुला असंच खरं वाटू राहिलं काय काही पंबल पंबल पंबल. तुला खरंच वाटू राहिलं काय? थंडी लागू लागेल. पुन्हा दादा तुला खरंच असं वाटू राहिलं काय की हा तुला डेटा भेटणार आहे म्हणून उद्या सकाळी डिलीट होणार आहे जर ते आत्ताच्या आता घेतला नाही? आणि आता तुम्ही माझ्या घरी त्याच्यासाठी आलाय कारण तुमच्या फोनमध्ये स्टोरेज मग मनात सांगितलं